लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण आष्टी जिल्हा परिषद गटातील खंडाळी या गावामध्ये आलेलो आहोत. तर जाणून घेऊया येथील जनतेचा कौल कोणाकडे आहे. वाटा झाला बाय कशा काय काकू कांदा कापायला लागलं. हा कांदा कापतोय. काय हाय कांद्याला भाव काय असेल काय 2000. परवडतंय मग शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून तर एवढा आहे. शेतीला कष्ट किती लागतंय. पण आता परवडत नाही मग तरी पण करतो मग काय आता इलाज नाही. आता निवडणुका तीन आले त्या काय सांगाल म्हणजे आता काय काय उमेदवार उभा राहिले ते भाजपकडून समाधान शेळके आहेत आणि राष्ट्रवादीकडून विजयराव डोंगरे आहेत. हा तर कुणाचं पारडं जड असेल म्हणजे आपल्या मग तुमच्याकडूनच काय नाही म्हणजे काय वाटतं कोण निवडून येईल. शेळके शेळके शेळकेच का म्हणजे त्याने का बरं काय केलं त्यांनी म्हणजे त्यांनी जर निवडून आलं तर कांद्याला भाव मिळेल का. तुम्ही काय सांगा. आता आम्ही काय सांगायचं. त्यांनी काय बोललंय तीच आहे आमचं पण. नाही पण आता तुम्ही वेगळं मतदान करणार त्यांनी वेगळे करणार. होय हं? करणार ते वेगळंच असते. मग दोघांमध्ये कोण होईल. आम्हाला काय येतंय त्यातलं ग बाय. सांग तसं नाही पण मतदान तर करणार. मतदान करणार की मतदान काय बोल काय काका कांद्याला भाव आहे का. कांद्याला काहीच भाव नाही. मग कसं व्हायचं परवडेल कसं. आता परवडत नाही पण करायचं काय. शेती सोडायची काय. सोडायचे नाही पण आता कसं कसं मग तर सोडून पण चालत नाही ना. सोडून पण चालत नाही पण करावं लागते. आता केल्याशिवाय इलाज नाही. आता निवडणुका चालू आहेत त्या काय उमेदवार आहेत ते भाजपकडून समाधान शेळके आहेत. राष्ट्रवादीकडून विजयराज डोंगरे आहेत. समाधान शेळके आपलं चांगला माणूस आहे. का बरं म्हणजे त्यांनी मतदान काय दिलं तर कांद्याला भाव देतील काय तर करतील. होय त्यांनी काय काय केलं आणखी? काय आता काय हाही पहिल्यापासून केलंय त्यांनी. आता काय वाईट आहे. बरं, मग विजयराव डोंगरेंनी केलं नाही का. काय त्यांचा काय आमचा म्हणजे संबंध नाही जास्त करून. मग आता काय वाटतं म्हणजे आणखीन काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या? काय नाही काय तिला खर्च किती आहे. बरोबर आहे मग आता सोडून पण चालत नाही ना. सोडून चालत नाही. शेतकऱ्याला इथं झोप येत नाही ते. त्यांनी काय काय मागवले. लाडक्या बहिणीला 1500 रुपये केलं आणि सोनं कुठं नेलं. 2 लाखावर नेलं का. काय कसं गरिबाने लिहायचं खायचं पियाचं राहायचं. मग आता निवडून देताना आपण विचार निवडून मतदान आले ना तुम्ही येताय आमच्याकडे. मतदान बरोबर आहे. गेलं का कुठं जाताव. मग तेच की मतदान करताना आता आपल्याला कळलं काय पाहिजे तेवढं पुरतं होय म्हणते ते. कुंडा काय आहे. सोनं घ्यायचं लिहायचं कसं आम्ही. आमच्या कांद्याला भाव नाही काय नाही आम्ही कसं राहायचं. मग आता कुणाला मतदान केल्यावर कांद्याला भाव मिळेल सोन्याचा भाव कमी होईल. इतकं खर्च आहे. बायला 400 रुपये रोजगार आहे. औषधाचं पोत आणायचं म्हणलं तर 2500 रुपयाला औषधाचं पोत आहे. एका पोत्याने भागताय का एकराला. मग कसं करायचं शेतकऱ्याने. शेतकऱ्याकडे मतदान आल्यावर शेतकऱ्याकडे येते ती. ज्या दिवशी बरोबर. मतदान नाही त्या दिवशी बघत बी नाही ती. मग आता काय करावं त्या लाडक्या बहिणीला. नको आम्हाला 1500 रुपये. इकडं काय लय महागवलंय अहो सगळंच. काय काय जण म्हणते ती लाडकी बहिणी आम्हाला ज्यांनी पैसे दिले त्यांनाच आम्ही मतदान करणार. तसं काय नाही बरं का लाडक्या बहिणीचं. काय आपण आज पतूर लाडक्या बहिणीवरच होतो का. मग दिलं एवढं लाखाचं झालं पण सगळी महागाई वाढली लाडक्या बहिणीने. काय राहिलं नाही बघ. आता कुणाला मतदान करायचं. काय आपल्याला भाव त्याला करायचं. मग कोण आता हे करेल आपलं म्हणजे कांद्याला भाव कोण देईल. कोण देत आता ज्यानं कांद्याला भाव दिला त्याला मतदान करायचं. पण आधी मतदान होणार ना पुन्हा कांद्याला भाव येणार. काय खरं नाही बघ. मतदान काय आपल्याला मर्जीने कुणाला करू वाटेल त्याला करायचं. कांद्याच्या भावाचं काय आता भाजपचे समाधान शेळके आहेत विजयराव डोंगरे आहेत राष्ट्रवादीचे. तर दोघांपैकी मग कुणाला करायला म्हणजे कांद्याला पण भाव येईल आणि सोन्याचा पण भाव कमी होईल. कसा सोन्याचा भाव कमी होतो या. कोण आपल्याला कांद्याला भाव देईल त्याला करायचं मतदान. आपली मर्जी कुणाला मतदान करायचं. पण कुणाला आता आधी तर मतदानच करावं लागेल. करा मतदान बुडवायचं नाही. त्याने देऊ अगर ना देऊ आपलं मतदान बुडवायचं नाही. कुणाला द्याय कुणाचा गुलाल असेल कुणाचं असेल काय त्यांचं त्यांची मर्जी. कुणाचं त्यांचं मनात लपवून ठेवावं लागतं. नाही नाही मनात लपवून ठेवायचं नाही. हे बघा आता बोललाव ना तर तुमच्या कांद्याला भाव मिळणार आहे. जर आता नाही बोललाव ना मग ते आणखी सोन्याचा भाव वाढणार आहे. समाधान शेळकेलाच मतदान आहे. त्यांनाच का बरं. मग आता त्यांची सत्ता आहे तीच करतील काय तर खालीवर ह्यांचं काय. विजयराव डोंगरेंनी काय केलं नाही. काय करायला
नाही एकालाच मतदान करावं लागणार ना हो, दोघांना कसं करायचं? दोघाला कसं करायचं तसं कशाला आपल्या आपल्या वेगळं राहायचं एकाला टाकायचं. आता कुणाला मतदान केल्यावर कांद्याला भाव येईल सांगा? अहो भाजपला करावं लागतं मतदान. भाजपला येणार नाही. काय आता त्यांचं काय आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा